नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। महिलांना या योजनेद्वारे महिन्याला एक रक्कम दिली जाते। या योजनेमुळे अनेक गरीब महिलांना फायदा झालाय असं सरकारचं म्हणणं आहे। पण या योजनेचे फॉर्म भरताना त्या महिलांना कितीतरी वेळा चक्रा माराव्या लागल्या, कागदपत्रे जमा करावी लागली। या सगळ्या मागे त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला। पण तरी सुद्धा महिलांनी त्रासापेक्षा मिळणाऱ्या पैशांना जास्त महत्त्व देऊन महायुतीला विजयी केले। लाडकी बहीण योजनेने महायुतीचा सत्तेतील वाटा अधिक आश्वासक केला। सत्तेचं फळ महायुतीतील तीनही घटक पक्षांना चाखायला मिळालं। पण आता गरज सरो नि वैद्य मरो अशी काहीशी अवस्था यातील काही बहिणींच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। ही योजना बंद करणार नाही असे आश्वासन महायुतीने प्रचार सभांमधून दिले होते। लाडकी बहीण योजनेत पूर्वी सरसकट अनेक महिलांचा समावेश करण्यात आला। आता योजनेसाठी अटी आणि शर्ती लागू करण्याचा फैसला सरकारने केलाय। अटी आणि शर्ती लादण्याच्या या प्रकाराविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। आज खासदार प्रणिती शिंदे आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला। दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावले आहेत। सतेज पाटील यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता निकष लावण्याच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतलाय। जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्याने फाईलवर काय लिहिलं होतं? फाईलवर अटी व शर्ती घाला असं लिहिण्यात आलं होतं का? अटी व शर्ती घाला असे म्हणण्यात आले होते तर तेव्हा का घातला नाही? मग आता का घालत आहात? असा प्रश्नांचा भडीमार करत त्यांनी सरकारला जाब विचारलाय। या अटी व शर्ती तुम्हाला आज आठवल्या का? सुरुवातीला बहिणींना दिवाळी भाऊबीज म्हणून पैसे दिले, मग आता त्या बहिणीमधला दुरावा तुम्हाला दिसू लागलाय का? आता यापैकी 2 लाडक्या बहिणी राहिलेले आणि 3 नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? ज्यांना आधी तुम्ही दिला आहे त्यांना आता पुन्हा तुम्हाला थांबवता येणार नाही। दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली असं तुम्ही जाहीरपणे सांगता, मग आता भावाने त्याच बहिणींना वाऱ्यावर सोडणार आहात का? असा सवाल करत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय। लोकसभेतील खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला चांगलंच घेरलंय। या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाल्याचं त्या म्हणाले आहे। लाडकी बहीण या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता असा आरोप त्यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोर झाले, इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। राज्यात पैसा नसताना योजनांच्या माध्यमातून पैसे वाटण्याचे आश्वासन सत्ताधारी फक्त वोट मिळवण्यासाठी करतात असं विरोधकांचं म्हणणं आहे। सत्ताधाऱ्यांना योजनांच्या घोषणाही करायच्या आहेत, घोषणा केल्यामुळे त्या पूर्णही करायच्या आहेत आणि राज्याचा खजाना देखील वाचवायचा आहे। त्यासाठी योजनांचा लाभ भेटण्यासाठी अटी शर्ती वाढवल्या तर लोक स्वतःच योजनांपासून दूर राहतात। म्हणजे सरकारला सांगायला होतं की आम्ही तर योजना काढतो पण जनता त्याचा लाभ घेत नाही। पण खरा विचार करण्यासारखा प्रश्न तर हा आहे की जर लोकांना असेच योजनांमार्फत पैसे मिळत गेले तर राज्याचे तरुण कामचुकार नाही का होणार? आता या लाडक्या बहीण योजनेचं भविष्यात काय होतंय हे तर भविष्यातच कळेल। परंतु आता मात्र या योजनेत अटी शर्ती वाढवण्यात आल्या आहेत।